और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहे। यासाठी भाजपतर्फे उमेदवारांचे तिकीट वाटप झाले आहे। सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोणाच्या विजयाची शक्यता आहे याविषयी बोलत आहेत भाजपचे कार्यकर्ते तसेच पिंपरी चिंचवड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री अमितजी गोरखे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानुसार तिकीट वाटपही चालू आहे। बीजेपीचं जवळजवळ तिकीट वाटप संपत आलेलं आहे आणि इतर पक्षांचं अजून चालू आहे। अजून आता जवळजवळ काही लढती ह्या सुद्धा अगदी प्रत्यक्षात दिसून येत आहेत। तर अशा या निवडणुकांमध्ये आपल्या या पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित आणि कार्यक्षम आमदार विधान परिषदेचे अमितजी गोरखे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर त्यांच्याकडनं आपण जरा ही माहिती जाणून घेऊया। तर अमितजी सर, इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत, आपल्या बीजेपीचं तिकीट वाटपही जवळजवळ संपत आलेलं आहे, म्हणजे आपल्या इलेक्शन दृष्टीपथात आलेले आहेत उमेदवारी प्रत्येकाची। तर आपले बीजेपीचे म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय वातावरण आहे? नमस्कार सगळ्यांना, सर्वप्रथम येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा। आणि निवडणुकीच्या या गरम वातावरणात आता फटाक्यांची आतिषबाजी चालू होणार आहे, पण आतिषबाजी तर आत्ता होईल, पण सगळ्यात मोठी आतिषबाजी पुढच्या महिन्यात 20 तारखेनंतर होईल, कारण सर्वत्र धुवाधार बॅटिंग भारतीय जनता पार्टी आणि महायुती करेल आणि पिंपरी चिंचवड शहरातही तीच परिस्थिती असेल। माननीय महेशदादा लांडगे भोसरी मतदारसंघातनं ज्यांचं तिकीट निश्चित झालं आहे, त्यांचा विजयी निश्चित आहे, हॅट्रिक ते करतील। त्याचबरोबर आमचे या शहराचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणजी जगताप यांचे बंधू आताचे अध्यक्ष माननीय शंकरजी जगताप यांचंही या ठिकाणी तिकीट नुकतंच डिक्लेअर झालंय आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते आता सध्या आघाडीवर आहेत, कारण समोर उमेदवार कोण द्यायचा ह्या दोन्ही मतदारसंघात संभ्रमित अवस्था आहे। ही संभ्रमित अवस्था कधी येते? ज्यावेळेस समोर उमेदवार तगडा असतो त्यावेळेस। त्यामुळे दोन्ही मतदारसंघ सहजरित्या भारतीय जनता पार्टी चितपट करेल असं मी अत्यंत दाव्याने सांगतो। राहिला पिंपरी विधानसभेचा प्रश्न, पिंपरी विधानसभेमध्ये हा महायुतीच्या माध्यमातून हा मतदारसंघ सध्या तरी राष्ट्रवादीला सुटलेला आहे। त्याचंच आता परवा दिवशीच माननीय तटकरे यांनी अण्णा बनसोडे यांचं तिकीट जाहीर केले, अजून एबी फॉर्म भरायचा, परंतु महायुतीचा धर्म पाळण्याचा निश्चय आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो कोणी असेल, ज्याला अधिकृत उमेदवारी दिली जाईल, फॉर्म भरला जाईल, तोच उमेदवार या ठिकाणी 100% निवडून येईल, कारण त्यांची एनसीपीची ताकद आणि भारतीय जनता पार्टीची ताकद त्या ठिकाणी लागणार आहे। मी स्वतः विधानसभा प्रमुख आहे, विधान परिषद आमदार आहे आणि पिंपरी विधानसभेमध्ये मी काम केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपला मानणारा वर्ग, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाला मानणारा वर्ग आणि राष्ट्रवादीला मानणारा वर्ग याचं कॉम्बिनेशन गेलं तर पिंपरीची ही जागा महायुतीला नक्की मिळेल। आता आपण यापूर्वी पिंपरीची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी असं आपण मागणी केली होती, परंतु त्यामध्ये आपण या भागातून इच्छुक होतात, पण आपण विधान परिषदेवर गेलात, त्याच्यामुळं ही जागा आता आपल्याला जर विधानसभा जर दिली असती किंवा विधान परिषद आपल्याला मिळाली, यामध्ये दोघांमध्ये काय फरक वाटतो? असा नाही, मला विधान परिषद मिळाली नसली तर नक्कीच मी प्रयत्नपूर्वक ही जागा भारतीय जनता पार्टीसाठी सोडून आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले असते, परंतु ज्या अर्थी पक्षाने निर्णय घेतला की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, तळागाळातल्या कार्यकर्त्याला आणि खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये हे पहिलंच दिलं जाणारं हे विधान परिषद ही उमेदवारी आहे, त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे। पण पिंपरी विधानसभा भाजपला मिळावं म्हणून सगळेच प्रयत्न करत आहेत होते, परंतु आता त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे
त्यामुळे बघू शेवटच्या क्षणी काय होते. आजही आपल्या काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की ही विधानसभा आपल्याला सोडवता येईल, त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत. पण मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, आणि ज्या अर्थी मला ही विधान परिषद मिळाली आहे त्या अर्थी माझं पहिलं कर्तव्य या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करणं. आणि मी वैयक्तिकरित्या तरी भारतीय जनता पार्टीला ही अजूनही सोडा अशी मी वैयक्तिक मागणी करणारा कार्यकर्ता नाही, कारण समोरची परिस्थिती मला माहिती आहे. आपण या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आपण निवडणूक प्रमुख आहात, तर आपल्यावर आणि आपल्या साथीदारावर अशी कोणती जबाबदारी असेल की यामध्ये आपल्याला ती निभावावी लागेल? खरं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटियन या ठिकाणी जास्त आहे. जसं चिंचवडला स्थानिकांचं प्रमाण जास्त आहे, भोसरी तिथीच परिस्थिती, पण पिंपरीमध्ये स्थानिक मंडळे आहेत, पण त्याच्यापेक्षाही या ठिकाणी गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मुस्लिम्स आहेत, जैन आहेत, वाल्मिकी समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, मातंग समाज, असा कॉस्मोपॉलिटियन हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी असलेले 399 बूथ कंप्लीट केले. 134 शक्ती केंद्र प्रमुख या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर 14पेक्षा जास्त या ठिकाणी नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागातले ज्यांच्या मागे ज्या सामान्य नागरिक असतील, मंडळांचे अध्यक्ष असतील, या सर्वांच्या मागे असणारं त्यांचं पॉकेट वोट किंवा या भागातल्या शिक्षण संस्था, क्लासेस, याचा पूर्ण अभ्यास हा भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि त्या ताकदीनं महायुतीचा उमेदवार या पिंपरी विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तिकीट कुठलंही कोणालाही जाऊ, पण पिंपरी विधानसभेत सुद्धा महायुतीचाच उमेदवार येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो, दिवाळी जरी आता साजरी करत असाल तरी थोडेसे फटाके बाजूला काढून ठेवा, कारण महायुतीचं सरकार तर येणारच आहे, पण पिंपरी चिंचवड शहर हे अग्रक्रमी असेल, कारण तिन्ही उमेदवार आमचे निवडून येणार आहेत. सर, आपण आता या ठिकाणी आमदार झालेला आहात आणि आता आपण समाजासाठी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत आहात. त्याच्यामुळं आपण सध्या या भागामध्ये फार कमी प्रमाणात दिसत आहात. परंतु आता या इलेक्शनमध्ये कामगार वर्ग आपल्या या पिंपरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. MIDC आहे आपल्याकडे, कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्या दिवशी इलेक्शन आहे, त्या दिवशी या कामगारांना आपल्याला सुट्टी मिळू शकेल का? आपण काय निवडणूक आयोगाकडे प्रयत्न करू शकाल का? नाही, त्याविषयी मागच्या वेळेसही असा आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी या सर्व कामगारांना हाफ डे सुट्टी मिळाली होती. आणि ती हाफ डे मिळाल्यानंतर लोक त्या ठिकाणी वोटिंग करून परत कामाला जात होते. आपण प्रयत्न करूयात आपण की बाबा त्या दिवशी संपूर्ण दिवस सुट्टी मिळेल किंवा हाफ डे मिळून येईल. पण मी सर्वांना विनंती करेल, कारण देश हिताचं काम जर करायचं असेल तर आपल्याला मतदान केलं पाहिजे. कारण मतदान केलं तरच आपल्याला आपला उमेदवार जो येणाऱ्या काळात आपल्या विधानसभा क्षेत्राचं काम करू शकतो. लक्षात घ्या, रोड, लाईट, पाणी हे नगरसेवक करतच असतात, पण यासाठी लागणारा मोठा निधी हा केंद्राकडनं असेल किंवा केंद्रातला खासदार देत असतो आणि राज्यातला हा तिथला आमदार देत असतो. त्यामुळे हा आमदार जर आपण निवडून व्यवस्थित पद्धतीने दिला आणि खास करून महायुतीचा दिला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचे, आपल्या परिवाराचं भवितव्य खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अवलंबून असतं. बरेच जणांना प्रश्न पडेल की बाबा त्यांचं आमच्या मुलांचं भवितव्य काय? पण तुमची मुलं ज्यावेळेस शाळेत जातात, कामाला जातात, या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणे असेल, मोठे मोठे कारखाने इथं आणणं असेल, रोड मोठ्या पद्धतीने करणं असेल, हे सगळे तुमचा आमदार करत असतो. आणि तो आमदार सक्षम असेल तर आपल्या स्थानिक भाग सक्षम होतो आणि आपला परिवार सक्षम होतो. त्यामुळे आपण या दिवशी नक्कीच मतदान कराल आणि यासाठी लागणारी जी काही आपल्याला मदत करण्याचा मानस मी या ठिकाणी करतो. आता की आपण मतदाराला आपण म्हटले की आपण सुट्टी देण्याचा प्रयत्न करू, परंतु काही मतदार की सुट्टी घेतात परंतु मतदान न करता गावाला निघून जातात. किंवा यामध्ये आता मतदान एकाच दिवशी आहे आणि एकाच दिवशी मतदान असल्यामुळे काही लोक इथं मतदान करणार आणि काही लोक इथं मतदान न करता आपला नातेवाईक आहे म्हणून गावी जाऊन मतदान करतील. तर याच्यावर आपण काय उपाययोजना कराल की जेणेकरून मतदारांनी या भागामध्ये थांबावं? नाही, उपाययोजना असं काहीच नाही, कारण शेवटी आपण मतदाराला कुठले प्रेशर किंवा दबाव तंत्र करू शकत नाही. मतदानाने ज्या भागात ते राहतात त्याच ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यामुळं मतदान करत असताना आपण आपलं भान ठेवून
आपण मतदान त्या दिवशी केलं पाहिजे, कारण आपल्या भागातला विकास त्याच्यावर अवलंबून आहे. सुखसोयी आपली या ठिकाणी जिथं आपण राहताय, अनेक ज्या ठिकाणी आपल्या मुलांची भवितव्य घडणार आहेत, आपले मिस्टर ज्या ठिकाणी कामाला जातात, अशा सगळ्यांनी त्याच ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आणि लाडक्या बहिणींनो, आपण ज्या बँकेच्या खात्यामधून लाडक्या बहिणींसाठी रक्कम घेतली आहे तर तोही भाग आपणच डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे ह्या लाडक्या बहिणींना विनंती की आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. वयोश्री योजना आणि लाडकी बहीण याचा आपल्याला कितपत फायदा होईल असं आपल्याला वाटतं? कसं आहे, लक्षात घ्या की आज लाडकी बहीण योजनेमुळे अत्यंत प्रभाव पडलाय सामान्य कुटुंबांमध्ये आणि गरीब कुटुंबांमध्ये. मी आता परवा दिवशीच माझ्या स्लम एरियात फिरत असताना मी महिलांना विचारलं की ज्या खऱ्या अर्थानं गुन्हमांडी करतात, तुम्ही मतदान करणार का? त्यावेळेस ते म्हणले नक्की, माझे 3 भाऊ आहेत. मी 3 भाऊ म्हणजे मला वाटलं तिचे सख्खे भाऊ. एवढे ना, एक पहिले भाऊ आमचे एकनाथ शिंदे, दुसरे भाऊ देवेंद्रजी फडणवीस आणि तिसरे भाऊ आमचे अजितदादा पवार. मी म्हटलं का? नाही म्हटलं आतापर्यंत कधीच आम्हाला आमच्या अकाउंटला 1,500 एवढी रक्कम येत नव्हती, पण त्यांच्यामुळे आली आणि ती रक्कम आम्ही साठवून ठेवली आहे. कशासाठी साठवून ठेवली? तर मुलांच्या क्लासेससाठी साठवली. कशासाठी साठवली? तर मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी साठवली आहे. एका भगिनीने सांगितलं की मी माझ्या उभ्या आयुष्यात मोलकरणीचं काम करते, मला नवरा नाही, मी माझ्या भावाला कधीच गिफ्ट देऊ शकले नाही, पण पहिल्यांदा मी भाऊबीजेला 1,500 रुपयाचं त्याला चांगलं घड्याळ दिलं आणि मी त्याला अशा पद्धतीनं एक ओवाळणी दिली, याचा मला अभिमान आहे. म्हणून मी माझ्या भावांना नक्की मतदान करेल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वयश्री योजनेतनं पण अनेक लोकांना मग एसटी प्रवास असेल, रेल्वे प्रवास असेल, तो फ्री मिळालाय. आज घरात बसून कंटाळा करणारे वयोवृद्ध लोक सगळे मस्त बाहेर फिरत आहेत, आनंद घेत आहेत. हे कशामुळे घडलंय? महायुती सरकारच्या विविध योजनांमुळे घडलंय. याची नक्कीच लोक जाण ठेवतील आणि येणाऱ्या काळात महायुतीला मतदान करतील. आता दोन्ही आमदारचा आपले प्रॉपर आहेत, आता म्हणजे सिटिंग मेंबर आहेत आणि पिंपरीमध्ये फक्त राष्ट्रवादी लढणार आहे. तर आपण त्या दोघं तर अगदी त्यांची काही काळजी करण्याचं कारणच नाही, कारण ते स्वतः स्वयंभू आहेत आणि प्रचारही करतील. आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जावं लागेल, कारण आपली काही मतदार त्या ठिकाणी का परिचयाचे असतील, काही समाज आपल्या परिचयाचा असेल, त्या ठिकाणी आपल्याला जाऊन तो प्रयत्न करावाच लागेल. तर या तिन्ही मतदारसंघाचं असं स्वरूप आहे, कसं काय आपण पाहता की प्रचाराच्या दृष्टीने? प्रचाराच्या दृष्टीने मी मागे सांगितलं की दोन्ही आपले मतदारसंघ भोसरी आणि चिंचवड ह्या आघाडीवर आहेत. त्यांचा एक फेरी काय, त्यांच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्यात. महेश दादा संपूर्ण 5 वर्ष सक्रिय होते, कधी ते दिसले नाही असं झालं नाही. आज अश्विनीताई जगताप यांनी माननीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर एवढं चांगलं काम केलंय की जगताप परिवाराला कोणीही नाही म्हणू शकत नाही, विसरू शकत नाही. लक्ष्मण भाऊंचंही काम तेवढ्याच ताकदीचं होतं, अश्विनी जगताप यांचंही काम तेवढ्याच ताकदीचं होतं. महिला असूनही अगदी कमी काळामध्ये घराघरांपर्यंत पोहोचणं आणि कचऱ्यासारखे प्रश्न जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते, कचरा डेपो सारखे असे प्रश्न प्रलंबित असलेले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मार्गी लावलेत, ही लोक विसरणार नाहीये. त्यामुळं जो वस्ता जगताप परिवारांनी समाजसेवेचा घेतलाय तो शंकर जगतापांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात चांगलं मतदार मिळेल. राहिला पिंपरीचा प्रश्न, पिंपरीमध्ये पण महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. मी स्वतः पिंपरीचा प्रमुख असल्यामुळं संपूर्ण मला हा प्रभाग आणि हा मतदारसंघ चांगला माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हाही मतदारसंघ पिंजून काढून या ठिकाणी चांगली ताकद आम्ही उभी करू. धन्यवाद सर. वार्ता जगासाठी मी प्रकाश जवळकर. आज सरांनी चांगली मुलाखत या ठिकाणी दिली आणि तिन्ही उमेदवार निवडून आणू असा चंग या ठिकाणी त्यांनी बांधलेला आहे. आणि त्यांचं जे काय आज त्यांनी जे हे आवाहन केलं, जनतेला आवाहन केलं, ते त्यांच्या उपयोगी पडो किंवा त्यांचं त्यामध्ये योगदान नक्की आहेच आणि ते त्यांचं सफल हो ही इच्छा व्यक्त करतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.